माझे जातीचे मतभेद कोणी आवडचे धने फेडावया आवडे जारी अंतरापासून तया लागी जीव होतो कासावीस पाहते लवास नयन माझे आवडे जारी अंतरापासून सफल हा जन्म होईल येथून देता अलिंगन वैष्णवासे आवडे जारी अंतरापासून असे म्हणे अर्थ माझे तुका म्हणे तोची सुडी न सोहळा गाऊया गोपाळा दनिवरी आवडे जारी अंतरापासून ऐसे याचे म्हणे अर्थ माझे सार परमां मध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारयेन वेदां जडन्धकारापहम् हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्भुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रिया पांडुरंगा प्रथम नमो दुसरे चरण संतांची ज्यांच्या पादाने कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं योऽन्त प्रविश मम चिमिमां प्रसुप्तां संजीवयत्याखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशासचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशि विभूषितकरा नवनीरदभा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेह्यहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीराणं पश्चात् रावण कुम्भकर्णहननं एतद्धि रामायणं सेवेलागि माझी जातीचे मतभेद कोणी आवडचे धने फेडावया आवडे जाहरी अंतरा पासुनी ऐसियाचे मनी अर्थ माझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराजांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज आपली इष्ट देवता भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर उभं राहून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज आपली इष्ट देवता भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर उभं राहून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज आपली इष्ट देवता भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर उभं राहून विनंती सादर करतात, हे देवा माझं असं मत आहे
माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी तळमळ आहे, माझी अशी उत्कंठ आहे, माझी अशी वासना आहे, माझं असं मत आहे, माझा उरलेला काल व्यतीत होण्याकरता, उरलेले दिवस आनंदात जाण्याकरता मला कोणाच्या तरी संगतीची आवश्यकता अपेक्षा आहे देवा. ती संगत मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे आणि ती संगत देत असताना दुसरी कोणाची संगत न देता देवा मला माझ्या जातीच्याच व्यक्तीची संगत दे, असा भाव व्यक्त करणारा 5 चरणाचा अभंग सेवेकरिता म्हणून दाखवला. निवडलेल्या अभंगावर कैशा वेळेपर्यंत सरळपणाने, अर्जवपणाने, अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा प्रभुचरणी समर्पित करण्याच्या प्रथमतः पूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या पुण्यवान भूमीमध्ये श्री क्षेत्र ढोली या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, ग्रामदैवत हनुमंतराय अधिकरण स्थान देवतेच्या कृपेने, कृपा प्रसादाने तथा ज्ञानोबा, तुकोबा, संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई तथा मिजा खालशात राहतो ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज, स्वानंद सुख निवासी पूजनीय जोग महाराज, वैकुंठवासी पूजनीय मोठे बाबा, राष्ट्रसंत स्वामी जनार्दन स्वामीजी महाराज आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय श्री ज्ञानेश्वर मौलवी गारवाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने व्यासपीठ प्रमुख हरिभक्तपरायण दिलीप महाराज अण्णा देवगावकर, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण श्याम महाराज, माझे हृदयस्थ कंठस्थ हरिभक्तपरायण भिकादादा, त्यांच्याशी जर असणारे हरिभक्तपरायण श्री शिरोडकर बापू महाराज शिरोडकर, मला वाटतं चेतनजी महाराज असतील, या सगळ्या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ अबाल वृद्ध भाविक भक्त परिवार सकळ जनांच्या अथक परिश्रमाने संपन्न होणारा, सिद्ध होणारा, साकारला जाणारा आयोजित केलेला हा सोहळा याही वर्षी मोठ्या दिमाखाने संपन्न होतोय आणि मला वाटतं त्या सोहळ्यातली अंतिम टप्प्यातली कीर्तन सेवा, काल्याच्या कीर्तनाच्या पूर्वसंध्येतलं कीर्तन ग्रामस्थांच्या प्रेमापोटी माझ्या वाट्याला आले. दादांनी काही दिवसापूर्वी निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं. इथे आल्याच्या नंतर हे सगळं जेव्हा वातावरण पाहिलं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उद्याचा दिवस क्रांतिकारी दिवस आहे. त्या गोष्टींना बोलता बोलता मला वाणीच्या द्वारा स्पर्श करायचाच आहे, करणं भाग आहे. आणि त्या दिवसाच्या अगोदरचं हे कीर्तन पुष्प आहे. हे सगळं वातावरण पाहिलं, पंगत पाहिली, ही सगळी लाइटिंग पाहिली, हे सगळे टाळकरी उपस्थित पाहिले, हे बालगोपाल महाराज मंडळी संस्थेतले असतील किंवा गावातले असतील, हे सगळे पाहिलं. उपस्थित माता भगिनी पाहिल्या, पुरुष बांधव उपस्थित पाहिली. इतकं सगळं प्रसन्न वातावरण पाहिल्याच्या नंतर मला असं म्हणावं लागेल, हे ढोलीमध्ये कीर्तनी क्षेत्र देहू गावात आपण कीर्तन करावं. उद्या फार महत्वाचा दिवस आहे. वारकऱ्यांच्या दृष्टीने तसा घातक दिवस आहे, पण वारकऱ्यांच्या दृष्टीने तसा क्रांतीचा दिवस उद्या. आणि त्या दिवसाला स्पर्श करेल ही अंतिम टप्प्यातली सेवा माझ्या वाटेला आली. ती सेवा भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समर्पित करण्याकरता, सेवा अर्पण करण्याकरता तुकोबारायांचा आत्ती आणि आत्ती मार्मिक चिंतन दाखवणारा अभंग कीर्तनाकरता म्हणून दाखवला. विठ्ठल
दैनंदिन दिवसाप्रमाणे दररोज अन्नदान करणारे दाते आणि दररोज कीर्तन सेवेचे दातृत्व हे सगळं पार पाडणारे माणसं आपल्या गावामध्ये आहेत. त्यात मला वाटतं आज ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी होती, कीर्तन सेवेची असेल, अन्नदानाची असेल, हारगुच्छ पुष्पहार या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ज्यांनी घेतली ते तुमच्याच गावातले भूमिपुत्र श्री हरिभक्त भराणी श्री, ज्याचं कुटुंबाचा सगळा परिचय करून घेतल्याच्या नंतर असे आदर्श कुटुंब कमी भेटतात. त्यातलं हे कुटुंब मला भेटलं आज, आदर्श कुटुंब. मी सांगणारे त्याही विषयाला स्पर्श करेल. हरिभक्त भराणी श्री बबनराव खंडेराव पाटील बरोबर, यांच्याकडे ही सगळी जबाबदारी आहे. त्या विभूतीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल काही दिवसापूर्वी दादांचं माझं संभाषण झालं होतं. आज तो विषय मी स्वतंत्र वेळेमध्ये हाताळणार आहे. त्याच्या अगोदर हे सप्ताहातला अंतिम टप्प्यातल्या कीर्तनी उद्या तुकोबराय दुपारी 12 वाजता निज धामाला जाणार आहे. तुकोबराय वैकुंठाला जाणार तो उद्याचा दिवस आहे. तुकोबरायांना घेण्याकरता मला वाटतं दशमीच्या दिवशीच भगवान परमात्मा देऊला आलेले. आपण संपत ते समुदायाला सगळं सांगितलं बरोबर ना. पण तो तर मी अभंग सांगतो, नंतर तो एक मुद्दा हाताळतो तुकोबरायांचा, म्हणजे आपल्या करता हाताळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये महाराजांनी देवाला विनंती केली की देवा मला संगत पाहिजे, ती माझ्या जातीच्या व्यक्तीची संगत पाहिजे, असा अभंगाचा भाव आहे. शास्त्रकारांचं असं मत आहे, जीव म्हटला की तो संगत प्रिय आहे. एकटा जीव कोणीच राहत नाही, फक्त माणसांनाच संगत आवडते असं काही. प्राणी सुद्धा कळपाने राहतात, संगतीमध्ये राहतात. सुभाषित नावाचे शास्त्रकार झाले. सुभाषित म्हणजे त्याची भाषा चांगली होती, सुभाषित. ते सुभाषित नावाचे शास्त्रकार झाले. त्यांचा एक श्लोक आहे, प्राणी सुद्धा एकटा राहत नाही, प्राणी प्राण्यांमध्ये राहतो. कोणता प्राणी कोणत्या प्राण्याबरोबर राहतो, तर त्यांच्या मुखातला श्लोक निघाला शास्त्री महाराज. मृगा मृग संग मनोव्रजंत रावस्य गोवी सुरगा सुरवी. ते म्हणतात मूर्खस्य मूर्खा सूर्य सुरभी समान शिरे रसनेषु सख्यम. ते म्हणतात प्राणी पक्षी सुद्धा कळपाने राहतात, एकटा कोणता प्राणी राहत नाही. कोणता प्राणी कोणत्या बरोबर राहतो. ते म्हणतात मृगा मृग संग मनोव्रजंते. मृग चतनजी महाराज, मृग म्हणजे काय? मृग हरण, मुर्गी वेगळी आणि मृग वेगळा. हरण हरणा गायींबरोबर, स्तुर्गा म्हणजे घोड्यांबरोबर. अर्धा श्लोक झाला. हा पुढे बुद्धिवानाबरोबर, मूर्खाबद्दल बरोबर. एकच श्लोक राहिलं श्लोकाचं. समानशीले व्यसनेषु सख्यम. ज्याचा जसं शील असेल तो तशा शीलदाराबरोबर राहतो. आणि एकच थोडस काट राहिलं श्लोकाचं. व्यसनेषु सख्यम. ज्याला जे व्यसन असलं तो तशा व्यसनी माणसाबरोबर होतो. दादा असं झालं काय झालं, एक संगमनेर करे आणि एक बीड करे असं झालं कधी? म्हणजे काय, संगमनेरकराबरोबर बीडकर म्हणजे अमृतदोषिनी. बीडकर
बीडकाला बरोबर बीडीवाला आणि आपलं कधी जमणार नाही सूत्र. आपण त्यात नाही ना, त्यात जे राहतील त्यांचं सूत्र जमतं. आळंदीला शामाला स्नान झालं इंद्रायणीमध्ये, असं बाहेर निघालो, कपडे बदलत असताना तिकडून एक रस्ता आला, असं बीडी पित आला. तो म्हणे तात्या जयारी. मला म्हटलं तो बीडी हातात होती जयारी. म्हटलं जयारी. मला लाज वाटली पण त्याला नाही. तो माझ्या शेजारी आला, मी धोतर नेस होतो, तो असा मिर्या घालत होतो. म्हटलं तात्या ही बिडी पकडा थोडीशी, बीडी धरा. मी म्हटलं मी पित नाही ना रे. नाही धरा ना, मी पित नाही. पिऊ नका. म्हटलं का बरं देतो. मला पण तुम्हाला पाय पण नाही म्हणजे पाय म्हणा पण समान शिले व्यसनी. प्रत्येक माणसाला संगतीची गरज आहे बापू. याच विश्वामध्ये श्री तुकोबाराय वावरत होते. तुकाराम महाराजांना संगतीची गरज भासते. का संगतीची गरज भासली? तुकाराम महाराजांना हे माहिती, माणसं मोठे होतात ते सुद्धा संगतीमुळेच, आणि माणसं नीच होतात, भरकटून जातात, रसातळावर जातात, अधपतन होतं ते सुद्धा संगतीमुळेच. मग महाराजांच्या मुखातनं प्रमाण निघालं, पसना वृद्धा माणसं मोठे होतात ते सुद्धा संगतीमुळेच, आणि माणसं भरकटून जातात ते सुद्धा संगतीमुळेच. आकाशामध्ये ढगा येतात ते सुद्धा वाऱ्यामुळेच, आणि ह्या गावातले ढग दुसऱ्या तालुक्यात जातात ते सुद्धा वाऱ्यामुळेच. बंद शिरतो कानाद्वारेच, आणि बंद नष्ट होतो तो सुद्धा कानाद्वारेच. तसं माणसं मोठे होतात ते संगतीमुळे, आणि माणसं बिघडतात ते सुद्धा संगतीमुळे. आजपर्यंतचा इतिहास आहे, मोठ्यांनी लहान्याची संगत केली की ते बिघडून गेले. काय सांगू, डोळ्यासमोर महाभारत ठेवा. महाभारतातला असा मुद्दा आहे, बाबा मोठे होते पण नीच प्रवृत्तीच्या माणसाची संगत झाली तर परिणाम घात झाला, घात. महाभारत. माझं असं मत आहे बरं का नाना, अण्णा, प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्या 2 तासाच्या उभय प्रयोगामध्ये 1-2 मिनिटं तरी रामायण सांगावं आणि 1-2 मिनिटं तरी महाभारत सांगावं. याचं कारण आहे श्याम महाराज, आज शाळेमध्ये तो प्रकार जिवंत राहिला नाही ना. महाभारत आणि रामायण हा प्रकार शाळेत जिवंत राहिला, आणि माझं असं मत आहे कीर्तनापुरता तरी जिवंत असला पाहिजे. कीर्तनात तरी थोडंसं महाभारत सांगितलं पाहिजे, थोडंसं रामायण सांगितलं पाहिजे. एका मिनिटात सांगतो रामायण काय होतं आणि महाभारत काय होतं ऐका. कळेल तुम्हाला, पटेल. हे शब्द हृदयात घेऊन जाल तुम्ही, हृदयात. माझं ते माझं
आणि माझ्या भावाचंही माझं, याला महाभारत म्हणतात. कळत असेल तुम्हाला. माझं ते माझं दिलीप अण्णा, आणि माझ्या भावाचंही माझं, याला महाभारत म्हणतात. अजून एक पोल पुढे टाकतो. माझं ते माझं आहे, माझ्या भावाचं ते माझं आहे, अख्ख्या गावाचं पण माझं, याला न्यू महाभारत असे म्हणतात. कळलं जरा अवघड, कळलं ना. आता काही वृत्ती जिवंत जिथे राहते त्याला महाभारत असे म्हणतात. रामायण सांगतो. रामायण कशाला म्हणतात हे कळायला अवघड, पण ऐकत जा असंच. रामायण कशाला म्हणतात? यातलं माझं काहीच नाही, हे सगळं माझ्या भावाचं आहे. माझा भाऊ जरी वनवासात असेल पण याचा मालक मी होणार नाही. म्हणजे मग हे सगळं करीत असताना माझ्या भावाच्या पादुका ठेवेल आणि पादुकांना साक्षी ठेवून राज्य चालवेल, याला महाभारत रामायण असं म्हणतात. खरं तर याच्यामध्ये फार रस आहे हो, पण कीर्तनकारांना सांगायला रस नाही. याच्यामध्ये फार रस आहे. भावाने भावाबरोबर कसं वागावं हे शिकायचं असेल तर रामायण वाचा. पत्नीने नवऱ्याची मर्यादा कशी ठेवायची हे शिकायचं असेल तर रामायण वाचा. राजाने प्रजेबरोबर काय वागून द्यायची शिकायचं असेल तर रामायण वाचा. दासाने मालकाची मर्यादा कशी सांभाळावी तर रामायण वाचा. काय रामायणाचे पात्र सांगू तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल वाजलं की मी वेगळ्या विश्वामध्ये जातो. चांगले. मोठे मोठे माणसं बिघडले संगतीमुळे महाभारत डोळ्यासमोर आणा. भीष्माचार्य द्रोणाचार्यांसारखे बिघडले दुर्योधनाच्या संगतीत गेल्याचा परिणाम. म्हणून माझं असं मत असतं, अनेक लोकांना असा दावा असतो माझा, तुम्ही वाऱ्या केल्याने तरी चालेल, पारायण केल्याने तरी चालेल, दिंड्या पोहत्या पारायण यातलं काहीच केलं नाही तरी चालेल, पण चांगल्याच्या संगतीत राहा, उद्धार झाल्याविना राहणार. हे सगळं करीत असाल तुम्ही, पण बेकाराच्या संगतीत गेले की 100% अधोगती, उद्धार होणार. याच मुद्द्याला अनुसरून मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं माझ्या लहानपणापासून, वैकुंठवासी गुरुदेव तात्या महाराज वळवडीकर, तात्या गोष्ट सांगायची श्याम महाराज कानावर आहे तुमच्या, पण तरी ऐका. तच्चिंतनम तत्कथनम अन्य तत्प्रबोधनम, पुन्हा पुन्हा ते ऐका, परिवर्तन घडतं. पंजाब प्रांतातले राजा रणजित सिंह वैशाखाचं ऊन होतो, घोड्यावर बसले, रस्त्याने फिरण्याकरता शिकार करण्याकरता जंगलात निघाले. दूरवर पोचले पण शिकार सापडले नाही, पण उन्हात सापडल्यामुळे अंगाला ऊन झोंबल्यामुळे शक्तीहीन झाली. राजाने आपला घोडा एका झाडाखाली सोडून दिला आणि रणजित सिंह राजाने त्या झाडाच्या बुंध्याला अशी पाठ लावली. पाठ लावल्यावर एका मिनिटात राजा झोपला. दादा काय प्रकारे एका मिनिटात राजा झोपला. खरं तर पुण्यवान माणसांना लगेच झोप लागते. इतकंच बंद झालं ना, इतकंच असलं पाहिजे, जास्त नको. इथे सुद्धा असा शब्द वापरला नाही मी. राजा झोपला, बारीक ऐका एका, आणि कीर्तन ऐकताना असं ऐकत जा. सर्वांगाचे कान करून ऐकत जा. ऐकून म्हणतो ऐक असं नका. सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकणं म्हणजे काय, एक पूर्वी सांगायचो, एवढ्या 20 वर्षात बोललो नाही, पण पूर्वी सांगायचो. रामानंद सागरांचा रामायण चालवतो ना टीव्हीला, खूप दिवस झाले त्या गोष्टीला. मुंबई सारख्या एका ठिकाणी 10 घरांची अशी चाळ होती. किती घरांची? 10 घरांची चाळ होती. आणि त्या 10 घरांच्या चाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हता.
10-5 घरं असायचे आणि त्यात एखादा टीव्ही असायचा. आता तसं नाही. आता एका घरात 2-4 सापडतील, मग एकाच घरी टीव्ही होता. बाकी 10 घरातल्या लोकांना रामायण पाहण्याची ऐकण्याची आवड होती, पण त्यांच्या घरी टीव्ही नव्हता. मग त्यांनी काय करावं, सगळ्यांनी उठावं आणि ते एका घरी रामायण पाहण्याकरता जावं. तसं खरं सांगू महाराज, अनेक इंद्रियांना श्रवण करण्याची आवड आहे, पण श्रवण करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. मग त्यांना जर श्रवण करायचं असेल तर कानाजवळ त्यांनी येऊन बसावं, म्हणजे सगळं त्यांना पाहता येईल. याला सर्वेंद्रियाचे कान करणे म्हणतात. तसं कीर्तन आहे का? या पुराणा शांत ठेवा. राजा उन्हामध्ये फिरल्यामुळे ऊन झोंबलं. बुंध्याला पाठ लावल्यावर 1 मिनिटात राजा झोपला. ज्या झाडाखाली राजा झोपला त्या झाडावर वरती पक्षी बसला होता. त्या पक्ष्याच्या चोचीमध्ये अशी ताकद आहे, क्षीर नीर विभाग येतो हंसो हंसो बको बका. दुधातून पाण्याचं वर्गीकरण करणारा तो पक्षी, तो राजहंस पक्षी बसलेला होता. त्या राजहंसाने सहज असं खाली पाहिलं तर आपल्या नगरीचा राजा झोपलाय बुवा. पण झोपेमध्ये तो राजा चुळबुळ करताना हे त्या पक्षाने पाहिलं. त्या पक्षाच्या ध्यानात आले की राजा चुळबुळ काबर करतायत. तर त्याचे हे पण ध्यानात आले की राजावर उन्हाचे तीव्र किरण पडतायत. विठ्ठल विठ्ठल उन्हाची किरण पडतायत. राजा असं चुळबुळ करतो. पक्षी म्हणतो कावर चुळबुळ करतात उन्हाची किरण, का बरं? जिकून उन्हाची किरण येतो त्यांना तिथे झाडाला पानं जरा काही होते. तो पक्षी स्वतःहून त्या जागेवर बसला आणि आपले पंख मोठे केले. ऊन स्वतः सहन करायला लागला आणि राजाला सावली दिली. राजा गाढ झोपला. 10-5 मिनिटं वेळ गेला ना गेला तेवढ्यात त्याच जागेवर दुसरा एक पक्षी आला. त्याला एरवी किंमत नाही फार, फक्त भाद्रपदातच विचारतात. त्या काय त्याचं नाव? हा, असा पांढरा शुभ्र राहतो, कुळकुळ कावळा तिथे बसला आणि कावळ्याने विचारला हंसा काय? पंखावर मोकळे सोडून दिले. काही दगड लागली का? म्हणे नाही. म्हणे मग खाली आपले राजे झोपले, त्यांना ऊन लागतं, ऊन सण मी करतो त्यांना सावली देतो. ऐका म्हणून तो कावळा म्हटला हंसा काही आडून बसलं घरात तुझं. तो म्हटला मी सावली करतो ना रे कावळ्याला. पण तो कावळा म्हणे काय गरज आहे, मी चांगलं करतो, तुम्ही का अडथळे आणतात. असे भागाभागात राहतात. इतकंच पुरे झालं. बारीक कळत पा ओपननी मला सांगतात जास्त. अरे आपला बाणा काय सोन्याचा पितळा सोडून आकाशामध्ये भरारी मारणारे आपण बावळ्या, आणि पंख काय सोडून दिले उठ. तो म्हटला नाही. कावळ्याचा अवमान झाला आणि कावळा म्हणे माझा ऐकत नाही पाय, मग मी काय करतो. एक नाथ महाराजांचं आधुनिक उदाहरण डोळ्यात मोठं. चांगल्या माणसाला नालायकाच्या बुद्धीचा थांगपत्ता लागत नाही, साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. कावळा म्हणे पाय मी काय करतो. एका क्षणार्धात कावळ्याने काय केलं, हंसाचं लक्ष चुकवलं आणि आपल्या शरीरातली सगळी विष्ठा घाण खाली टाकली. ती विष्ठा जेव्हा राजाच्या अंगावर पडली, तोंडावर पडली, कावळा निघून गेला. राजाला थंड काय पाहिलं तर पक्षाची विष्ठा होती. विष्ठा टाकणारा निघून गेलेला होता. राजाने वरती पाहिलं तर सावली करणारा बसला होता. पण राजाच्या डोक्यात आलं नाही. राजाने आपल्या भात्यातनं बाण काढला, धनुष्य लावला, प्रतींच्या कानापर्यंत घेतली, बाण सोडला. तुम्हाला सगळ्यांना माहिती शब्द मागे येत नाही, तसा सुटलेला बाण मागे येत नाही. हंसाच्या शरीरामध्ये बाण गेलेला आहे. बाणाचा पक्षी पलीकडे पडल्यावर फडफडतो. मग राजा उठला आणि त्या पक्षापर्यंत आला. राजाच्या ध्यानात आलं विष्ठा टाकणारा पक्षी हा नसावा, पण मी याचा प्राण घेतोय. राजाने त्याच्या शरीरातला बाण काढला आणि हात जोडले आणि म्हटला हंसा
मला माफ कर, चुकलं माझा, मी तुझा प्राण घेतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा बाप हो, तुम्ही किती मोठे राहा पण चुकीला पात्र असाल की तुम्हाला हातच जोडावे लागतील. हंसा मला माफ कर, मी तुझा प्राण घेतो, हंसा माफ कर. त्याच प्रसंगी तो हंस बोलायला लागला. हंस म्हणतो, राजेसाहेब या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही दोषी नाही. अजून एक मुद्दा सांगतो पैलवान, समाज व्यवस्था टिकून राहण्याकरता आपला गुन्हा नसताना सुद्धा मोठे माणसं म्हणतात हा माझा गुन्हा आहे, व्यवस्था टिकून राहण्याकरता. नालायक पावला पावली गुन्हा करतात पण मान्य करीतच नाही. हंस म्हणतो, सरकार तुम्ही नका हात जोडा. पक्षी म्हणतो, या प्रकरणामध्ये चूक माझी आहे, माझ्या चुकीचा भोग मला भोगावे लागतील, मी भोगतोय. राजा म्हटला, बाण मी मारला, चूक काय तुमची? तो पक्षी जे बोलला ना ते हृदयात ठेवा. तो पक्षी म्हटला, हे दुःख भोगायला कारण फक्त आणि फक्त एकच मिनिट त्या नालायकाच्या संगतीत मला वेळ द्यावा लागला, त्याचा परिणाम असा भोगावा. म्हणून जीवनामध्ये जितक्या उत्कंठेने तुम्ही कीर्तन ऐकताय, जितक्या उत्कंठेने पारायण केलं, जितक्या उत्कंठेने काकडा करतात ना, तंतोतंत तसं तसं सांभाळा की चांगल्याच्या संगतीत आपला काळ गेला पाहिजे. ही मार्मिकता तुकोबारांना कळली. आणि मग तुकोबाराय सांगतात, देवा मला संगत पाहिजे. भगवान म्हणतात, देतो ना तुम्हाला संगत, मी कुठे नको म्हणतो, पण कोणती देऊ? संगत एक प्रकारची आणि विविध प्रकारची संगत आहे. संगतीचे 3 प्रकार आहेत, कुसंगत, विसंगत आणि सजातीय संगत. पैकी तुम्हाला कोणती? तुकोबाराय सांगतात, मला विसंगतही नको आणि मला कुसंगतही नको. विसंगतीबद्दल पण प्रमाण आहेत आणि कुसंगतीबद्दल पण प्रमाण आहेत. मला वाटतं कुसंगतीपासून सुरू करू. कुसंगतीबद्दल प्रमाण आहे दादामध्ये. तुकोबाराय सांगतात, देवा मला कुसंगत नको. आठवतं दादा प्रमाण? थोडं बाहेर जाऊन पाठ करून या, नंतर म्हणू. कुसंगत सांगतो, कुसंगत. वातावरण तापते, हळू बदलू टाक कीर्तन. कुसंगत तो म्हणे मला महाराज सांगतात. म्हणे का बरं? कुसंगतीमध्ये साधू बिघडून जातो. ऐका कसं काय बिघडतो साधू? म्हणजे त्याला उदाहरण दिलं अगोदर. उदाहरण देत असताना चेतन महाराज एक प्राणी जवळ केला आणि मौल्यवान वस्तू जवळ केली. वस्तू कोणती जवळ केली? हिरा. आणि प्राणी कोणता जवळ केला? ढेकून. असं एवढा मोठा राहतो ना बरोबर. ढेकून आता नाही पण पूर्वी प्रत्येक घरी ढेकणं असायची. सांभारा धोरण एखादा कीर्तनकार कोणाकडे मुक्कामाला थांबला की तो अगोदर विचारे, तुमच्याकडे ढेकणं नाहीत ना? कधीच खरं बोलत नव्हती माणसं. तेवढं बाबा औषधाला नाही असं म्हणायचे. उशी बाजूला गेली की दिंडी चालली मुक्कामाला भरपूर ढेकणं असायची. आता ते ढेकणं नाही. जाणकारपणाने असतील तर ऐका तुम्ही. पूर्वी ढेकणं जाण्याकरता लोक पावडरी फवारे मारायचे तरी ढेकणं मारत नव्हते. आता कोणीच खास त्याच्याकरता फवारा मारते तरी ढेकणं कोणत्याच घरी. मला मागे नरहरी फिरवळ त्यांचा पोरगा निवृत्ती तो मला विचारलं ते डिलिव्हरीला. तो म्हणलं तात्या पूर्वी होते ढेकणं असायचे आणि आता ढेकणं ते कोणी फवारा मारते तरी गेले कुठे ढेकणं? त्याला पूरक उत्तर दिलं दादा मी. पूरक उत्तर असायचं त्याला म्हटलं ढेकणाने स्वतःहून आपलं जीवन संपवून घेतलं.
तो म्हटलं का बरं असं? त्याचं कारण असं म्हणतं, ढेकणांचं खाद्य आहे रक्त. काय आहे? रक्त. आणि ते काही आता चांगलं राहिलं नाही. इतकंच बघ जा. बरं ते ढेकणं असे बेकारच होते. ढेकणं आपा थांबा, या बाया दिवसभर त्या खाटा अशा आपटायच्या, तरी पण खाटेमध्ये ढेकणं असायची किंवा यायचे ना बाहेरून. मग त्या बाया खाटेच्या प्रत्येक पायाच्या माच्यामध्ये असं काय ठेवायच्या? वाट्या पाण्याच्या. वाट्या पाण्याच्या स्टीलच्या वाट्या आहेत, पाणी भरून ठेवायचं. म्हणजे कुणाचा भिंत धरून ते वाटीपर्यंत यायचा. पाणी आहे त्याला पोहण्याचं ज्ञान नाही. तो नाराज व्हायचा तरी त्याला माहिती, प्रयत्न करीता अखंड रेगडीता वाळूचेही दिलं नाही प्रयत्न. तो असा पुन्हा रिटर्न भिंतीकडे जाय. आता ते ढेकणं राहिले नाही. ढेकून जवळ केला आणि मौल्यवान वस्तू कोणती जवळ केली? हिरा. वारे वा, तुम्हीच बोलायचं आता पटकनी. हिरे किती? दादा हिरे किती? 2. कोणते कोणते? प्रशांत हिरे. हिरा ठेवी जो हिरा त्याची किंमत करता येत नाही असा हिरा असला, पण ढेकणाचा स्पर्श झाला की तो हिरा मातीमोल होतो, त्याला कुत्र विचारित नाही. तसं साधू किमतीचा असावा आणि तो जर नालायकाच्या संगतीत गेला की साधू सुद्धा बिघडतो. साधू सुद्धा बिघडतो. आपल्या दोघांकरता संस्थेत ज्यांनी अभ्यास केला त्यांच्याकरता सांगतो, साधू बिघडतो म्हणे. हा कसं काय? मूर्खाचा परिणाम साधूवर साधू बिघडतो. असं का बाबा सांगत? माझं असं मत आहे. असं का बरं घडत नाही हो? म्हणजे काय? मूर्खाचा प्रभाव साधूवर होतो, साधू बिघडून जातो. उलट साधूचा प्रभाव त्याच्यावर झाला पाहिजे, तो दुरुस्त झाला पाहिजे. असं का घडत नाही? तर अभ्यासात पुढे असं निघालं, साधूंमध्ये 2 प्रकार असतात. एक मार्गस्थ साधू आणि पूर्णत्वाला गेलेला साधू. मार्गस्थ साधूला एखादा बेकार माणूस भेटला तर मार्गस्थ साधू बिघडून जातो, पण पूर्णत्वाला गेलेल्या साधूच्या जीवनामध्ये बेकारने रेडा आला तरी त्याची समाधी होते. तुकोबाराज सांगतात म्हणे मला याच्यामुळे कुसंगत नको. ठीक आहे, तुम्हाला कुसंगत नको म्हणजे मग विसंगत दिली तर चालेल का? महाराज म्हणे विसंगतही नको. विसंगती बद्दल सुद्धा गाथ्यामध्ये प्रमाण आहेत दादा. विसंगतीचे प्रमाण आहे. तुमचं पाठ नसेल तर नाही म्हणून द्या, मी काहीच बोलणार नाही तुम्हाला. पाठ नाही ना तुमचं प्रमाण? तुमचं बाबा नाही, जे असेल ते सांगा ना. हा प्रमाण पाठ विसंगती तुमचं पाठ आहे. तुम्हाला फक्त वाजवायचे पैसे देणार, म्हणायचे देणार. दादा तुमचं प्रमाण पाठ येते विसंगतीचं, पण तुम्हाला म्हणायचं नाही याचा कारण माझं कीर्तन पाडायचं ना तुम्हाला. नाही तर नाही पाठ असं म्हणून द्या, मग मी सांगतो. हा काय बी नाही ते बी नाही, नेमकं कसे काय चालू तुम्ही म्हणा. कानाडीने
आपल्याकडचा होता आणि पोरगी कुठली होती? कर्नाटकात. मुलगा महाराष्ट्रातला आणि पोरगी कर्नाटकातली. या बाजून असं शोधा तुम्ही जरा डोकं चालून. म्हणजे तैन सुद्धा तैन पुरी आणायची पद्धत होती. हे पण त्याच्यात केला. मराठा व्रत आहे. तिला मराठी समजेना, याला तिची भाषा समजेना. एकाची उत्तर एक आणि याला विसंगती म्हणतात. विसंगतीमध्ये समाधान आहे का? तुम्हाला विचारतो श्याम महाराज, पत्नी आणि बायको यांच्यामध्ये सूत्रबद्धता पाहिजे का नको? पती आणि पत्नी यांच्यामध्ये सूत्रबद्धपणा पाहिजे. यांच्यामध्ये विसंगती असली की दुःख आहे. मी लहानपणी गोपाळच्या गावाला कीर्तनाला गेलो, चिमटा आणि पूर्वीचे कीर्तनकार लवकर जायचे. मी 4 वाजता पोहोचलो. मी ज्या घरी गेलो पैलवान, त्या घरी त्या बायचं तिच्या नवऱ्याचं भांडण होतं. मला माहिती नाही, आपण काय तपासणी करत नाही. थोडा चहा घेतला ना, असं वामकशी थोडं झोपलो. संध्याकाळी जेवणाला उठलो, बसलो. मी असं पाणी फिरवत नाही तोपर्यंत गरमागम तोडामध्ये घास टाकला. नेम असं की त्या बाईने त्या दिवशी एक्स्ट्रा तिखट टाकलं आणि मीठ टाकलं नाही भाजीमध्ये. भाजी जहाज झाली. त्याने तोंडामध्ये घास टाकला. मी पाणी फिरवतो तेवढ्यात त्याने घास टाकल्यावर त्याला ठसका गेला. पण तो त्याच्या बायकोशी बोलले ना, तो माझ्याकडे पाय म्हणे, बाबा म्हणलं का तुला काय डोक्याचा भाग आहे का? मी म्हटलं काय झालं? या भाजीचं तुला मीठ टाकता आलं नाही का? मला म्हणे तो. मग माझ्या ध्यानात आलं, चला मी काही भाजी करतो का? मी इकडे तिकडे पाय लागलो. तेवढा चिकून पाहिजे, हा बाबा तुला काही जास्त झालं ना, ती बाई मला म्हणलं. मग माझ्या ध्यानात दोन्ही लुच्चे बोलत नसले पाहिजे. भीष्म चांदबाई मध्ये ठेवलं. म्हटलं मला विसंगती असली की मोठं दुःख आहे. तुकोबाराय सांगतात ते, मला विसंगती नको, मला कुसंगत नको, मला सजाती माझ्या जातीच्या लोकांची संगत दे. दादा काही कोणत्या संस्थेत शिकलेले तरी तो गोड म्हणतात. वा, श्री तुकोबाराय सांगता देवा मला माझ्या जातीचा भेटला पाहिजे. श्री तुकोबारायांवर एकाने असा आरोप केला, कहो महाराज
शासनात जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही तुमच्या जातीचा माणूस मागतायत, म्हणजे शासनाच्या विरोधात तुमची वाटचाल आहे का? मी याच्या पुढे सांगितलं असं तुम्हाला, शासनाने जातीयता नष्ट करण्याकरता किती अमाप पैसा खर्च केला तर शासनाच्या खर्चाने जात जात नाही. आणि खऱ्या अर्थाने जातीयता नष्ट केली संतांनी, म्हणून तर प्रत्येक जातीमध्ये संत अवतीर्ण झाले. आमच्या जातीमध्ये साधू नाहीत अशी पृथ्वीच्या पाठीवर जात नाही फार झालं तर आपल्याला ज्ञात नाही. सांगा मला पटापट सांगा, ज्यांना कळेल त्यांनी सांगा. बापू सांगा, ब्राह्मण समाजामध्ये कोण साधू झाले? ज्ञानेश्वर महाराज, भानदास महाराज, एकनाथ महाराज, निळवाराय, निवृत्तीनाथ महाराज ब्राह्मण समाज साधू आहे. बोला. माळी समाजामध्ये वा रे वा, शिंपी समाजामध्ये, कुंभार समाजामध्ये वा, चांभार समाजामध्ये, हरिजन समाजामध्ये वा, भिल्ल समाजामध्ये, कोळी समाजामध्ये, वाल्मिकी ऋषी, राजपूत समाजामध्ये मीराबाई. दादा तुमच्या जातीमध्ये ते तारे उड्या मारतात ते कोलाटे, त्यांच्यामध्ये लखोजी महाराज लाख्या कोलाटाचा ढोलपिटी. जाट समाजामध्ये धर्मेंद्र, धनाजी जाट्यांची शेती पहिली. ऐका हा, मी काय सांगेल आज मला वेळ नाही. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते, त्याच्यामध्ये 13 समाजाचे टाळकरी होते. संताजी महाराज जगणारे एक टाळकरी गवळशेठ वाणी समाजाचे होते. ऐका, आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारे कोणत्या जातीचे होते? ठाकर समाजाना ठाकर सोनबा ठाकर तुकोबारायांच्या कीर्तनात मृदंग वाजवायला होते. त्यांचं पण चरित्र सांगेल, पण उद्या सांगेल, आज नाही. उद्या सांगेल. ऐका आता, ऐकत राहा सगळेजण. आणि तुकोबारायण आपल्या जातीतले होते. कुणबी समाजामध्ये तुकाराम महाराज होते. मी म्हणतो भाग्यवान आहे कुणबी समाज. आजपर्यंत कोणत्या समाजातला साधू सदैव वैकुंठाला गेला आणि तो फक्त आणि फक्त आपल्या कुणबी समाजातला. कोण गेलो? मने रामेश्वर सकला पुसोनी गेला तो बैसोनी विमानात गेला तो विमानी बैसोनिया. श्री तुकोबाराय निजधामाला सदैव गेले तो उद्या दुपारी 12 वाजता होते. तरी काही लोकांचं असं मत आहे की तुकोबारायांचा खून झाला. विद्रोही तुका नावाचं पुस्तक लिखाण काम केलं. अलग सळुंके, श्याम मानव, नरेंद्र दाभोळकर ही सगळी चांडाळ चौकडी आणि स्वाले अन्य पुस्तकं त्यांनी लिहिले. तुका शेतकरी एक पुस्तक लिहिलं त्यांनी पुन्हा. त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे, युक्तिवाद आहे की तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही, तुकोबारायांचा खून झाला असं त्यांचं मत आहे. अण्णा बरं का समाज, खून झाला तुकोबारायांचा. मग प्रतिपक्षकारांनी त्यांना विचारलं तुकोबारायांचा खून झाला तर खून करणारं कोणतरी असेलच ना, त्याचं नाव सांगा. मग त्यांनी सांगितलं की तत्कालीन ब्राह्मण द्वेष्टे होते महाराजांचे आणि ब्राह्मणाने तुकोबारायांचा खून केला. मग तुकोबारायांचा खून झाला तर मग वैकुंठात गेले असं लिखाण काम का झालं? त्याच ब्राह्मणाने लिहून टाकलं खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून, असं त्यांचं मत. कदाचित असा मूर्खपणा वापरणाऱ्यांना निळोबारांनी केलेली आरती माहिती नसेल. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निधामा गेले, निळामने सखळ संता तो शिविले. दुःख असे दादा, तुकोबारायांचं मर्डर झालं हे म्हणणारे पाकिस्तान मधली अवलाद नाही, आपलीच अवलाद होती. आपल्याला दुःख आहे आपले. माझं असं मत आहे, ज्ञानोबा तुकोबावर शिंतोडे उडवणारे जे असतील त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाही मुळात. त्यांनी राहू नये. तुकोबारायांचा खून झाला
ज्ञानेश्वर महाराज खरंच संजीवन समाधीमध्ये आहेत का म्हणून त्यांनी किरण छिद्र पाडून समाधीला किरण सोडायचं ठरलं. का तुम्ही भावनांशी खेळतात असं? बरं, भावनांशी खेळणारे दुसऱ्याने तो आपले घातक आहेत. माझं असं मत असेल अण्णा, आपले जे घातक आहेत ना ते आपण संपवले पाहिजे. एका पारध्याने असं दुकान लावलं बाजारामध्ये. कशाचं दुकान? पारधी कशाचं दुकान लावलं? पावडा. मग पट बोला ना, लावल्या असं दुकान लावलं. त्या दिवशी त्यांनी लावरींचं दुकान न लावताना पहिलवान त्यांनी तो दुसरा पक्षी आणला होता, जो गारगोट्या खातो, दोगडा खातो. तो पक्षी काय त्याचं नाव? तितीर. त्याचं नाव तितीर आहे. ऐकत राहा, एका मिनिटात सांगेल, व्हिडिओ करून टाकेल. असं लावलं तो दुकान. एक ग्रस्त आला आणि त्याने विचारलं, म्हणे का केवढ्याचा पक्षी? म्हणे 50 रुपयाला. हे 50 आहे. 100 पक्षी होते. पलीकडे पिंजऱ्यात पक्षी होता, तो केवढ्याला? तो म्हणे 500 रुपयाला. तो घेणारा म्हणे यांचं त्याचं वजन सारखंच असू शकतं, हे 50ला, तो कर 500ला. तो हाशे पारधी त्या समोर त्याला म्हणे, तो जो पक्षी ना तो शिकवलाय. म्हणे काय शिकवलंय त्याला? जेव्हा मी जंगलात जातो हे पक्षी मला सापडत नाही ना, तेव्हा मी हे पक्षी जाळं टाकून मी सापडत नाही ना म्हणे, हा, तेव्हा तो पक्षी सोडतो. आणि तो पक्षी सोडला की तो त्याचा आवाज काढतो आणि सगळे पक्षी जमा करतो. सगळे पक्षी जमा झाले की मग मी जाळं टाकून सगळ्यांना पकडतो. त्याला ते शिकवलं. तो समोरचा म्हणे तो पक्षी दे. त्यांनी 500 रुपये दिले. तो पक्षी घेतला, त्याच्याकडे 1 मिनिटात पाहिलं, त्याच्याशी मान पिरगळीन तोडून टाकली, लांब फेकला. हास्य पारधी त्याला म्हणे, का रे घरी ने ना, मुलं बाळ खातील, तू फेकून दिला, 500 रुपये दिले. बरं नेला तर नाही, पण जागेवर मारून टाकला. काय प्रकारे? ऐकत राहा. तो पक्षी घेणारा म्हटला, याला याच्याच करता मारून टाकलं. म्हणे काय? आपल्या जातीला धोक्यात आणणारे नालायक मारूनच टाकले पाहिजे. हे संपवले पाहिजे. तुकोबारांवर नाव ठेवणारे कुणबी समाजाची क्रांती. तुकोबाराय सांगतात मला माझ्या जातीचा भेटला पाहिजे. भगवान म्हणतात महाराज देऊगाव सगळं तुमच्या जातीचं तिकडे जाणार. तुकोबाराय सांगतात देऊगाव ते माझ्या जातीचं नाही. म्हणे मग माझ्या जातीचा तो. लवकर सांगतो तो. म्हणे कोणता? अभंगाचं दुसरं चरण. देवगाव तुमच्या जातीचं नाही म्हणे. तुमच्या जातीचा कोण? तर महाराजांनी उत्तर दिलं, अंगुली निर्देशाचा बोर्ड दाखवला. शास्त्रात अंगुली निर्देश नावाचा प्रकार आहे. असा बोर्ड दाखवला. तो म्हणे कोण? माळी असला तरी माझा, चांबार असला तरी माझा, कुंभार असला तरी माझा, भिल्ल, मुसलमान, रविदास, कबीर कोणी असला तरी माझा, पण त्याला हरी आवडला पाहिजे.
आणि अंतकरणापासून आवडणं वेगळं. बरं का, अंतकरणापासून हरी ज्यांना आवडतो ना ते स्वतःची तमन्ना करीत ते फक्त हरीची तमन्ना करतात. अंतकरणापासून हरी आवडला पाहिजे, त्याच्याकरता ते काही पण करतात हो, काही पण करतात. असं म्हणतात एकदा कृष्णाचं पोट दुखायला लागलं पहिलवान. काही माणसांचे पोट कधी कधी दुखतात, काहींचे कधी बी दुखतात. कृष्ण परमात्मा धडधड असं लोळायला लागला, धावा 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 धावा. नारद महर्षी आले. नारद म्हणतात देवा काय झालं, काही नाही पोट दुखायला लागलं. नारदा मला मग काही मेडिसिन वगैरे आणू. म्हटले नाही याच्याने पोट शांत होणार नाही. म्हणे मग तुम्हापैकी एखाद्या भक्ताच्या पायाची धूळ द्या मला पिण्याकरता, माझं पोट चांगलं. नारद म्हणे आपल्या पायाची धूळ याला देणं, याचं पोट होईल शांत, पण आपल्याला नरकात जावं लागेल. नको म्हणे. नारदाने दिली नाही. चर्चा सगळ्या गवळणीत पसरली. गवळीने पण विचार करतात नको म्हणे आपल्या पायाची धूळ नको. पण यात एक गवळण अशी होती जिचं नाव भगवान शुकदेवांनी भागवतात सुद्धा येऊ दिलं. त्यामुळे सुद्धा माहित होतं हिचं नाव घेतलं की आपलं लिखाण बंद होईल. धारा राधेपर्यंत ही बातमी गेली. राधा म्हणे बस एवढंच, नुसती पायाची धूळ लागते ना. राधेने अशी परात घेतली, आपले पाय परातीमध्ये ठेवले, स्वतःच्याच पायाने प्रक्षालन केलं, पाय धुतले आणि ते धुतलेलं पाणी घेतलं आणि ते कृष्णाला पिण्याकरता दिलं. कृष्ण परमात्मा पाणी प्यायला, पोट शांत झालं की न झालं तो भाग पुढचा आहे. पण इतर गवळणी त्या राधेला टोचून बोलायला लागल्या. म्हटलं काय तुला काही अक्कल नावाची चीज आहे का? म्हणे काय? अगं देवाला तुझ्या पायाची धूळ चारली, तू पिण्याकरता दिली, तुला नरकात जावं लागेल. ऐकत राहा. ती राधा फार महत्वाचं बोलली. राधा म्हणे माय माझ्या पायाच्या धुळीने जर माझा कन्हैया शांत राहत असेल, तो जर शांत होत असेल तर त्याच्या शांततेकरता मी 1000 जन्म नरकात गेली तरी मला चालेल, पण तो शांत झाला पाहिजे. याला हरी अंतकरणापासून आवडणे म्हणतात. आणि असा हरी अंतकरणापासून ज्याला आवडत असेल तो कोणी जरी असला तरी तो माझ्या जातीचा, तो मला भेटला पाहिजे. माझी जातीचे मतभेद कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसे याचे म्हणे अर्थ माझे. 2 चरणाचा आपण धावता भावार्थ झाला. पुढे मला काही विस्तृत गोष्टी कथन करायच्या आहेत गावाच्या संदर्भात, व्यक्ती संदर्भात. तत्पुरे फक्त 2 चरणाचा भाव पाहिला असं समजून सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रमाणे प्रभुचिंतन करा. शक्य झालं तर पुरुषांनी मस्त वरती हात करा, मस्त वातावरण आहे, जेणेकरून तुकोबाराईवरून आपल्याकडे पाहत असतील की आमचे कुंडी चांगले अजून. अशा सगळ्यांनी वरती हात करा. खाली बसली तरुण मंडळी मस्तपैकी वा विठोबार वा आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसे याचे माझे. मी म्हटलो सगळ्या गोष्टी बरोबर जिथल्या तिथे करणं हे त्याचंच प्रतीक आहे. आवडेच्या हरी अंतरापासून काय मला ते पण सांगायचंय. माझ्या 40 वर्ष जीवनामध्ये कीर्तन करायला लागलो. 88 पासून दादा तुमच्याकडे 88 ला पहिलं कीर्तन केलं, तेव्हापासून कीर्तन करतो. असे कमी कुटुंब भेटले मला, कमी कुटुंब, एकत्र फॅमिली. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मुंडे परिवार एक आहे. मुंडे गतीर परिवार एक मुंडे गावाचे. ते पण सगळेचे सगळे अण्णा 5 गोळे, 5ही कीर्तनकार आहेत. सुना पण चाले म्हणतात, नातू मग पकवाज वाजवतात. असा एक परिवार आहे. आणि दुसरा एक परिवार मला असं सापडलं, सगळे बंधू क्वचित असे कुटुंब सापडतात. असे कुटुंब क्वचित सापडतात. पुरी देणारे अशा कुटुंबात पुरी देणारे भाग्यवान. फारदा मूर्ख लोक कुटुंब पुरी देत नाही. तुमच्या पारोड्याला इकडचं सांगून मागणं टका सांगायचं. तुमच्या पारोड्याला एका घरी गेलो, ती म्हणे बाबा या ना. म्हणजे काय म्हणे ही आपली मुलगी आहे ना, एखादं स्थळ पाहून टाका.
म्हटलं कसं पाहिजे? तिचं मत असं आहे की पोरगा लागेल पाहिजे. तिचं मत आहे की तो एकटा पाहिजे. एवढी खालची वृत्ती. अजून काय नाही, तिचं असं मत आहे तात्या, तिला शक्यतो सासू नको बुवा. तेवढा ते पोरगा आला. म्हटलं हा कोण आहे? म्हणे तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणतो त्याचं लग्न. म्हणे पोरगी भेटत नाही ना. का बरं? म्हणतो माझ्या गावाला पोरी ना. तुमच्या गावाला? हा. तुम्ही लक्ष घातलं होऊन देत तात्या. कारण काय लोक मला सांगतात ना, एक तास म्हणे त्याच्या पोरीचं लग्नच होईल ना. तो म्हणे तात्या तुम्ही इथला बवडतोस. मग पोरी 5 दिवस. अरे हो बघा. त्या आजीला म्हटलं मी याचं लग्न नाही पहा ना. मग गोष्ट आहे का पोरगी? म्हटलं माझ्या गावात पोरगी आहे ना. कसं काय? म्हटलं 1.5 वय. तिचं मत आहे की पोरगा एकटाच पाहिजे. एकटाच ना आपला बाळू म्हणे. तिचं मत आहे सासू नको, पहिले तू इंडोसल्फान घे, तू मरून. क्वचित असे कुटुंब सापडतात. 5 भाऊ, प्रत्येकी 2-2 मुलं, सुना आणि विशेषतः एका दोरीत. हे महत्वाचं आहे. सगळे एका दोरीत. आणि अशा कुटुंबाकडे हा प्रकार आहे. आणि विशेषतः अन्नदानाची मगाशी बोलता बोलता असा विषय झाला की महिन्यात जानेवारी पासून 5ची पंगती म्हणजे अण्णा तुमच्या माहिती करता सांगतो अन्नदानाची मती काय. धर्मराज स्वर्गात गेले आणि कर्ण पण गेला. दोघं स्वर्गात गेले. दोघांना जेवायला बसवलं. दोघांना असं झाकून ताट आलं. धर्मराजा पुढे ताट ठेवलं आपल्या आणि कर्णा पुढे ताट ठेवलं. दोघं जेवणार आणि ताटावरचं आच्छादन बाजूला काढलं. आच्छादन बाजूला काढलं तर कर्णाच्या ताटामध्ये अख्खं सोनं होतं. सोनं कर्णाच्या ताटामध्ये आणि धर्माच्या ताटामध्ये अन्न होतं. तो कर्ण रागवला. तिथल्या व्यवस्थापकाला म्हणे अरे मला पण अन्न दे खायला. तिथला व्यवस्थापक म्हटला महाराज, कर्ण महाराज म्हणे काय धर्माला भेटेल तुम्हाला नाही भेटणार. म्हणे का बरं? धर्माने मृत्यू लोकांमध्ये अन्नदान केलं म्हणून त्याला स्वर्गात अन्न खायला मिळेल, तुम्हाला नाही भेटणार. तुम्ही सोनदान केलं. म्हटलं सोनदानाला इथे महत्व नाही. ते फक्त एखाद्या तात्याला देऊन द्या किलो 2 किलो. इथे काय उपयोग होणार नाही. म्हणे मग मला भूक लागली तर काय करू? पहा काय सांगतो नवीन. तिथल्या व्यवस्थापकाने सांगितलं म्हणे कर्ण महाराज तुम्हाला भूक लागली तर फक्त एकच काम करायचं. काय? धर्माकडे असं बोट करायचं. धर्माकडे बोट करायचं आणि केलेलं बोट नंतर चोकून घ्यायचं. तुमचं पोट भरून जाते. काय ताकद आहे अन्नदानाची. आणि त्या पंक्तीचा खर्च आज त्यांचा होता. आणि पुतण्याकडनं मला वाटतं कीर्तन आपलं जातं. असे लोक तुकोबाराला सांगतात माझी जातीची मध्ये भेटू कोण. हे त्याला आवडीची धनी फेडावं. भगवान म्हणतात महाराज भेटलेच पाहिजे का तुमच्या जातीचे? म्हणे मग भेटलेच पाहिजे. म्हणे का बरं? ते भेटावे म्हणून माझा जीव कासावीस होतो.
तुकोबाराय सांगतात ते भेटावे माझ्या जातीचे. कासावीस होतो माझ्या जो तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वासनेन माझी. बर का श्यामजी महाराज तुकोबारांना काही ठिकाणी अशी उत्कंठा झाली बर का. आधुनिक अभंगामध्ये दशेबद्दल उत्कंठ झाली. काही यायची दशा हे ना माझ्या अंगात उत्कंठ झाली. ती उत्कंठा पूर्ण होण्याच्या करिता तुकोबाराय सांगतात मी अखंड तळमळ करतो. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जिने फळ पावे निश्चेसी. भेटलेच पाहिजे माझा जीव कासावीस होतो. भगवान पुढे श्री तुकोबारांना देवाने विचार म्हणे महाराज त्यांना आलिंगन देणं काय एवढं फायद्याचं आहे. आलिंगनाची महती तुकोबारांनी आपल्या गाथेमध्ये विस्तृतपणाने सांगितली. 4,500 आपल्या करता ठेवली. त्याच्यामध्ये आलिंगनाची महती सांगितली. दादा या संतांची भेटता हरे संसाराची चिंता. संतांना भेटले की चिंता संसाराची हरण होती. अजून सांगतो आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तकाच्या काया वळी त्यांच्या ठेवी. आलिंगना सुख क्रिया तुकोबारांनी गाथा ठेवली. ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ठेवली. आनंद सांगतो सावकाराय सांगतात आलिंगन देत असताना 2 हृदय एकमेकाला टच होतात. शक्तिपात नावाचा प्रयोग घडतो. ये हृदयाचे ते हृदय घातले. दुसरा तुम्हाला ते काही लगेच कळतच नाही. मला 100% गॅरंटी कळत नाही. तुमच्या ध्यानात आलं नाही तुमच्या सांगतो थोडी इतकं बारीक बारीक राहत ते श्याम महाराज. ये हृदयाचे पेरुळी घातले ही आलिंगनाची महती. म्हणून तुकोबाराय सांगतात आलिंगन ते भेटले की माझ्या जन्माची सफलता. तुकोबाराय सांगता देवा ज्या दिवशी तुझ्या कृपेने मला ते भेटतील माझ्या जातीचे तो दिवस माझा चांगला दिवस. आणि पुढे एका मिनिटात कीर्तन संपवतो. महत्वाचं पुढे त्यांच्या भेटीमध्ये मी काय करेल गाऊया गोपाळा धनिवरी. गोपाळा म्हणजे कोणता साधुरी. गाऊया गोपाळा म्हणजे कोणता देव राम का महादेव कृष्ण. वारे वा. गाऊया गोपाळ म्हणजे कोणता देव कृष्ण देव. आता मला सांग थांबे श्री तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये विनंती केली ती विठ्ठलाला. विठ्ठलाने यांना यांच्या जातीच्या व्यक्तीची गाठ घालून दिली की चिंतन कोणाचं करायचं म्हणतात कृष्णाचं. हे बरं वाटतं का. म्हणजे विनंती विठ्ठलाला. विठ्ठलाने यांचं काम केलं की चिंतन कृष्णाचं करायचं म्हणतात. दादा माझ्या दृष्टीने असं झालं हे पैसे याचे घ्यायचे
आणि याच्या शेतात कामाला जायचं असं झालं. मला पाहिजे तुमच्या डोक्यात न्याय आलं ते काय सांगत बस का असं. त्याचं उत्तर आहे का काय. तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये कुलदेवतेला अनन्य साधारण महत्व असतं म्हणून गाऊया गोपाळ म्हणतो आम्ही. बोला का बाई हो. तुकोबाराय चैतन्य परंपरेतले होते. चैतन्य परंपरेची कुळदेवता कृष्ण होती. कुळ हे पावन कृष्ण नामे म्हणून गाऊया गोपाळ धनीवरी. गाऊया गोपाळ धनीवरी याचं दुसरं उत्तर असं आहे फक्त आणि फक्त कृष्ण चरित्र वारकरी संप्रदायातच आहे. दुसऱ्या कोणत्याच पंथामध्ये नाही. सप्ताह झाला की शेवटचं कीर्तन काल्याचं हे फक्त वारकरी संप्रदायात. दुसऱ्या कोणत्या पंथात आणि कोणत्याच पंथात नाही. वारकरी पंथातला आणि या बाकी पंथातला फरक असा आहे बाकी पंथ फक्त स्वतःला चांगले म्हणतात. वारकरी पंथ सगळ्यांना चांगलं म्हणतो. बरोबर ना. का बरं वारकरी पंथ सगळ्यांना चांगलं म्हणतो दादा. याचं दुसरं उत्तर असं आहे की कोणताच बाप मुलांना नाव ठेवत नाही. वरून हे आवरण येते. आता तुम्ही माना नाही तर नका माना. सगळ्यांचा बाप वारकरी. तुम्ही मान्यावर गावलं म्हणायचं काय नाही. आहे तो आहे. काल परवा एक पोरग उभं राहिलं ते त्याच्या पप्पाला म्हणे बाप. पप्पाला म्हणे पप्पा म्हणे काय मी तुम्हाला बाप मानत नाही. तरी बाप असायला ते पोरग म्हणे काय म्हणतात चक्र मी बाप मानत नाही तरी असतात का. मी बाप मानत नाही ना. तो बाप होता. तो म्हणे बाळ्या मान नाही तो पण नको मान. मला माहिती आहे ना. अजून एक पोर पुढे असाय त्याचा. मला नको म्हणून पण कोल्ही नको म्हणले. संप्रदाय बाप आहे. ही प्रक्रिया फक्त वारकरी संप्रदाय कृष्ण कथेची. का कृष्ण कथा केली जाते. इतर देवतेच्या चिंतनाने जे लवकर समाधान प्राप्त होते ते कृष्ण चिंतनाने लवकर समाधान प्राप्त होते म्हणून गाऊया गोपाळ धनीवरी. बरोबर आहे. इथपर्यंत घेऊन आलो. पुन्हा गाऊया गोपाळ धनीवरी का तर तुम्हाला कळेल की न कळेल शंभरात सांगतो. पूर्वी ते असे दोन विनायचे पहा. तुम्हाला तो अनुभव असेल ना. कोण असे दोन विनायचे काय दादा. आज दोन विनायचे ना. दोन विणता संध्याकाळ झाली. मग संध्याकाळी ते विणणं बंद केलं की उद्या सुरू करण्याकरता एक टोप पुढे काढलेलं असायचं. काय म्हणायचे त्याला पान. बरोबर आहे ना. त्याला काय म्हणायचे पानच म्हणायचे ना. पान पुढे काढून ठेवायचे. त्याला बट म्हणतात काही भागामध्ये. बट म्हणजे पुढे चाल काढून ठेवायचे. चाल बरोबर. मग ती चाल काढली की यायचं दुसऱ्या दिवशी तिथून सुरू करायचं. ऐका आता गाऊया गोपाळा ही पान काढली मी. पान गाऊया गोपाळ पान काढले. कावर पान काढली. हे तुमच्या या तुकाराम बीजेच्या संपन्न होणाऱ्या सप्ताहातलं रात्रीचं शेवटचं कीर्तन. बरं ना. शेवटचं कीर्तन. उद्या रात्री इथे कीर्तन नाही. उद्या काल्याचं कीर्तन आहे. कृष्णाचं कीर्तन ना. मग उद्या सकाळच्या कीर्तनाची पान काढून ठेवणं गाऊया गोपाळा धनीवरी. म्हणून तुकोबाराय सांगता गाऊया गोपाळा धनीवरी आवडेच्या हरियांतरापासून ऐशी याची म्हणे अर्थ माझे ज्ञानेश्वर. ऐका 2-3 मिनिटं कोणी उठू नका. मी लवकर कीर्तन संपवलं याच्याकरता काही कारण असतात. या महाराष्ट्रामध्ये 5 मिनिटं कोणी बोलू नका. तसे तशी बोल. महिला मंडळ तुम्ही थोडं शांत राहा. महाराष्ट्रामध्ये दर 12 वर्षाला एक कुंभमेळा असतो. आत्ताच एक कुंभमेळा काल परवा संपला. तो उत्तर भारतातला होता. कुठला होता. प्रयागराजाचा कुंभ झाला. महाराष्ट्रामध्ये कुंभ आहे तो 2027 मध्ये. त्या कुंभमेळ्यामध्ये 2003 सालापर्यंत वारकरी संप्रदायाला शाही स्नानाचा अधिकार नव्हता. काही नाही. वारकरी आणि कुंभमेळा दूर संबंध होता. मला 4-5 वर्षाने शिनेरे महाराज होते आळंदीला. त्यांचं नाव होतं त्र्यंबक सराटे महाराज.
त्यांनी 2001च्या कुंभामध्ये, जसा आता प्रयागचा कुंभ झाला ना, ह्या कुंभामध्ये अजेंडा निघाला. सतवा बाबा नावाचे साधू होते चतुसंप्रदायाचे. त्यांनी सांगितले की वारकऱ्यांनी पण यावं, आणि मग तिथे गेले. हे पहिल्यांदा गेल्याच्या नंतर सगळी कागदपत्र पूर्तता केली. 2003च्या नाशिक कुंभामध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश झाला कुंभमेळा परिषदेमध्ये. मग त्याला वारकरी संप्रदायाचे 4-5 महंत निवडले. त्याच्यामध्ये अमृत जोशी, लवितकर महाराज, के. पाटील, फरशीवाले आणि मी 5 लोक महंत झालो. हे नंतर फार महंत झाले ते सांगतो तुम्हाला. 5 लोक महंत झालो. आणि 2015च्या कुंभमेळ्यामध्ये झालेले जे महंत होते त्यांना महामंडलेश्वर 1008 अशी उपाधी प्राप्त झाली. ऐका, त्याच्यामध्ये मी पण होतो. मग 2015च्या कुंभामध्ये काय झालं, अण्णासाहेब खालसा स्थापन करायला सांगितलं. खालसा, मग प्रत्येकाने खालसा स्थापन करायचा. एकाने तुकोबाऱ्यांचा खालसा घेतला लवितकरांनी, एकाने पैठणचा खालसा घेतला अमृत जोशींनी, एकाने आळंदीचा खालसा घेतला, एकाने त्र्यंबकचा खालसा घेतला. असे 4 खालसे झाले. एक खालसा उरला नामदेव महाराजांचा. मी काहीच बोललो नाही. मग सतवा बाबा नावाचे साधू होते, त्यावेळेला त्यांचं वय 122 वर्षाचं होतं, काशीपीठाधीश्वर. ते उभे राहिले आणि त्यांनी मला उभं केलं. म्हटलं तू कोणता खालसा घेतो? मी म्हटलं असेल उरलेला तो मला द्या, उरलेला असेल तो मला द्या. दादा, क्रांती आपल्या जीवनातली हे तात्यांचे आशीर्वाद असतील माझ्या पाठीमागे. ते म्हणे उरलेला खालसा एकच येतो, फक्त नामदेव महाराजांचा खालसा आहे. पहा, आणि नामदेव महाराजांचा खालसा मला दिला. आणि खालसाने दिला. मग सगळ्यांना सांगितलं त्यांनी, म्हणे अरे तुम्ही तुमच्या पद्धतीने खालसा निवडून घेतला, या पोराने निवडला नाही खालसा, याला मी खालसा देतो. पण ताकद अशी याच्यामध्ये म्हणे, आता म्हणे काय, 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी कुंभमेळ्याचं नेतृत्व केलं होतं. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले होते. पहा, वृत्तांत आहे तो. आणि नामदेव महाराजांनी कुंभमेळ्यात नेतृत्व केलं होतं. आणि फक्त कुंभमेळ्यामध्ये इतक्या महाराष्ट्रातल्या संतांपैकी नामदेव महाराजांनाच मोठं स्थान आहे. आणि नामदेव महाराजांचाच प्रमुख खालसा आहे. त्यावेळेला ताम्रपट त्या महाराजांनी मला देऊन टाकलं, ते नामदेव महाराजांचं. आणि तेव्हापासून कुंभमेळा परिषदेच्या वतीने, अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने आपण भागाभागामध्ये चांगलं काम करणारं गाव, चांगलं काम करणारे माणसं, चांगलं कीर्तन करणारे महात्मे, मार्गदर्शन करणारे महात्मे असले की त्यांना अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपण पुरस्कार देतो. उदाहरणार्थ, श्याम महाराजांनी संस्था काढली, संस्थेमध्ये पोरं शिकवतात. ऐका कसं पोरं, हे शिकलेले संस्थेतले पोरं नाही पखवाजी झाले तरी चालेल, नाही गायक झाले तरी चालेल, नाही कीर्तनकार हे पोरं झाले तरी चालतील, नाही समाज परिवर्तनात्मक काम करणारे झाले तरी चालेल. पण 100% मला गॅरंटी आहे, इथे उभे राहणारे यांच्याकडे शिकलेले पोरं माय बापाला वृद्धाश्रमात तरी पाठवणार नाही. 100% मला बरोबर आहे. असं चांगलं काम करणारे माणसं असतील की त्यांना आपण पुरस्कार करतो. दुसरी गोष्ट, वारकरी आता मगाशी तुमच्या पारोळ्याच्या खाली कोणत्या गावाला गेलो होतो? काल्याच्या कीर्तनाला, कन्यारच ना. तुम्ही तिथे पुरस्कार जाहीर केला ना मी कन्याऱ्याला. त्या गावाला पण इथे बोलवणार होतो आज, असं ठरलं होतं. कन्याऱ्याच्या 10-5 गाड्या भरून इथे येणार होते आणि त्यांना पण इथे पुरस्कार देणार होतो. पण थोड्या काही तांत्रिक अडचणीमुळे मी दादांशी बोललो होतो. बरोबर ना दादा, थांबलो मी, नंतर पुरस्कार देतो म्हटलं. आणि हा पण पुरस्कार मी नंतरच देणार होतो, पण वल्गना झाली होती. आणि काय, एखाद्याला दुसऱ्या गावाला पुरस्कार देण्याऐवजी जन्मभूमीमध्ये पुरस्कार दिला की त्याला अनन्यसाधारण महत्व असतं. जननी जन्मभूमीचे स्वर्गापेक्षा सुंदर असतो तो प्रकार. आणि म्हणून या कुंभमेळा परिषदेचे अन्नदान करणारे महात्मे असतील, संत सेवा करणारे महात्मे असतील, अन्य वारकरी संप्रदायाला पौष्टिक असे महात्मे असतील, सपोर्ट करणारे असतील, कोणी दाते असतील, तर त्यांचा आपण पुरस्कार देऊन सत्कार समारंभ करतो. खर तर ज्याच्या जीवनामध्ये सत्यकर्म असेल की त्याचा सत्कार करायचा, कुणाचा उठून काय सत्कार करतात. हे पुरस्कार विकत घेतात काही लोक. काय किंमत मोजावी लागते का? त्याला किंमत नाही. अजून सांगतो, क्रमशः कार्याने प्राप्त झालेल्या पुरस्काराची किंमतच होत नाही. क्रमशः कार्याने प्राप्त झालेल्या पुरस्काराची किंमत होत नाही. तसं मी दादांचं माझं 2 महिन्यापूर्वी तुमचं नियोजन झालं तेव्हाच असं बोलणं झालं की अशी व्यक्ती जर तुमच्या गावात आहे तर मग त्यांना आपण एक पुरस्कार देऊन टाकू. सर येतोच म्हटलं, एक दोन्ही पुरस्कार एकत्र करायचे ते म्हणून. पण झालं काय दादा, पुरस्कार नाशिकला बनवले की पुरस्कार सगळं झालं,
जो पुरस्कार बनवणार तो अतिशय संप्रदायावर नितांत प्रेम असणारी व्यक्ती हरिभक्तपरायण श्री अण्णासाहेब बबन खंडेराव पाटील यांना अखिल विश्व वारकरी परिषदेचे तिने एक अतिशय मोलाचा पुरस्कार जाहीर होणार आहे. आता मी खरं तर हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला म्हणजे माझं मत आहे हा नुसता त्यांना नाही पुरस्कार, हा त्यांच्या कुटुंबाला नाही पूर्ण ढोळी गावाचाच पुरस्कार आहे. मी श्री अण्णांना आमच्या वारकरी परिषदेचे जो पुरस्कार प्राप्त होणार आहे तो पुरस्कार देण्याकरिता माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सगळे महाराज मंडळी, दिलीप अण्णा असतील, भिकादादा असतील, आपले शिरोडकर बापू महाराज असतील, चेतन महाराज असतील, श्याम महाराज असतील, तुम्ही सगळ्यांनी इकडे या. या पहिलवान या, उभे राहा. खरं तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे पण जाऊ त्यानंतर आता जो पुरस्कार प्राप्त होणार आहे अण्णांना, तुम्ही तुमच्या भागातले अजून काही असे महात्मे असेल तर भिकादादांकडे सूचित करा. अन्य गावांमध्ये आपण तो पुरस्कार देऊ शकतो. हा अण्णांना जो पुरस्कार प्राप्त होतोय तो अखिल विश्व वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी सेवारत्न पुरस्कार आहे. तो या पुरस्काराचं नाव आहे वारकरी सेवारत्न पुरस्कार. तो पुरस्कार देत असताना मी इकडे या सगळे पहिलवान पुढे येत माईक खाली घ्या थोडं दादा. शाल